कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. पण कधी विरोधी पक्षाने असं वाटलं नाही, कारण राणे साहेबांचा दरारा असा असायचा की त्यामुळे आपणच सत्ता पक्षात आहोत असा भास आम्हाला व्हायचा. पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली. त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे. विधानसभेतला जो विरोधी पक्ष आहे हा त्याच्या आधीच्या इतिहासात झाला नाही आणि त्याच्या नंतरच्या इतिहासात झाला नाही. अशा प्रकारचा विरोधी पक्ष आमचा होता. आमचे नेते राणेसाहेब होते आणि आम्ही सगळे शिवसेना भाजपचे लोक आणि विशेषतः आम्ही सगळे तरुण आमदार असे तुटून पडायचो की त्या ठिकाणी सरकारला पळताभुई थोडी व्हायची. मी खरंच सांगतो, आम्ही विरोधी पक्षात होतो, पण कधी विरोधी पक्षात असं वाटलं नाही, कारण राणे साहेबांचा दरारा असा असायचा की त्यामुळे आपणच सत्ता पक्षात आहोत असा भास आम्हाला व्हायचा. आम्हाला थांबवण्याची हिंमतच कोणामध्ये नव्हती, कारण आमचे नेते राणे साहेब होते. मला आठवतं की इतका त्रास आमच्या बाकावरचे लोक भुजबळ साहेबांना द्यायचे, खूप. भुजबळ साहेब हे पुरून उरायचे, पण राणेसाहेब गेल्यानंतर मात्र कोणीही कधी त्यांना त्रास दिला नाही, कधी त्यांचा विरोध केला नाही. कारण तिथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती होतं की राणेसाहेब जे तिकडे गेले आहेत ते मनाने गेले नव्हते. जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्यावेळी आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या म्हणजे बजेट हे वोटिंग मध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो आणि प्लॅन एक्झिक्यूट होणार. राणेसाहेब त्या सरकारचे एक 10, 12, 15, कारण फारच कमी डिफरन्स होता, 15-20 आमदार गायब करायचे, त्यामुळे आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त असायची. आणि अशा वेळी अचानक कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. ते जे काही शल्य त्यांचं असायचं ते अतिशय जवळून मी बघितलेलं आहे. पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो, तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली, तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे, जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणेसाहेबांना मी बघितलं. आजही एखादी गोष्ट आवडली नाही, मला वेळ घेतात, घरी येऊन सांगतात, रागवतात, हे चुकलं म्हणून सांगतात, पण त्यांचं प्रेम मात्र कधी कमी होत नाही. मला ते नेहमी असं म्हणतात, राणेसाहेब जेव्हा जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मला म्हणतात, बघा मला एखाद्याचा राग आला ना तर मी त्या ठिकाणी बेमुरुवत असतो, मी काही त्याला सोडत नाही, पण तुमच्या समोर आल्यानंतर माझा राग निघून जातो. तुम्ही काय करता मला माहिती नाही, पण माझा राग निघून जातो. मला आठवतं की सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं, 7 मिनिटाची संधी मिळाली, नीट तयारी केली होती, त्यामुळे 7 मिनिटात मांडता आला तेवढा विषय मांडला. पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली. त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे. आणि राणे साहेबांचा ऋणानुबंध हा त्या दिवसापासून जो सुरू झाला तो आज तागायत सातत्याने तो कायम आहे.